नमस्कार मित्रांनो. सकाळी मी एक रील पोस्ट केली होती इंस्टाग्रामवर आणि त्याच्यानंतर फेसबुकवर. त्याच्यानंतर एक छोटा फोटो पण टाकला होता इमेज. त्याच्यामध्ये सांगितलं होतं की बाबा लाडकी बहिणीची नवीन जी केवायसी आहे त्याची सुरुवात झालेली नाही. कारण काय माहिती आहे का, कुठेही अधिकृत माहिती आलेली नव्हती. फक्त एक काय माहिती आहे का, जी 24 तासवर एक न्यूज आली होती की त्याच्यामध्ये सांगितलं होतं की ज्या लाडक्या बहिणीला कागदपत्र जमा करायला जमले नाही त्या लाडक्या बहिणीने काय करायचे, महिला व बाल विकास ऑफिसला जाऊन काय करायचे, तिथे जाऊन ते कागदपत्र जमा करायचे. आता कागदपत्र जमा कोणाला करायला सांगितलं होतं माहिती का, ज्या लाडक्या बहिणीकडं नवऱ्याचं आधार कार्ड नाही आणि वडिलाचं पण आधार कार्ड नाही अशा लाडक्या बहिणीला काय सांगितलं होतं यांनी माहिती का, तिचा मृत्यू प्रमाणपत्र ते किंवा अदर जे डॉक्युमेंट असेल राशन कार्ड वगैरे ते सगळे तिथे नेऊन काय करायचे, जमा करायला सांगितले होते. परंतु झाला असा मुद्दा की सगळ्यांना असा उचलला देऊ की नवीन केवायसी सुरू झाली. त्याच्यानंतर ज्याला पैसे नाही आले त्याचे पण कागदपत्र जमा करायचे. इतक्या रील व्हायरल झाले की सगळीकडे इंस्टाग्रामवरतीच, इंस्टाग्राम, फेसबुक, युट्यूब सगळीकडे लाडक्या बहिणीचे नवीन केवायसी सुरू झाली. परंतु मी ज्यावेळेस हे ऑफिशियली सर्च केलं त्यावेळेस बघितलं तिथे मला कुठंही ऑफिशियली अपडेट वगैरे दिसली नाही किंवा किंवा आदित्य तटकरे यांनी कुठं म्हणलं नाही, काही नाही. मला वाटतं तो मार्च मधला एक व्हिडिओ व्हायरल केला होता कोणीतरी त्याचा. त्या व्हिडिओवर बघून पण बऱ्याच जणांना काय केलं माहिती आहे का, व्हिडिओ रेकॉर्ड करून टाकला. व्हिडिओ कधीचा आहे कधीचा नाही ते बघायचा मित्रांनो. कारण काय होतं माहिती आहे की संभ्रम निर्माण होतो आणि सगळ्या लाडक्या बहिणी परेशान होत्या. कारण बऱ्याच लाडक्या बहिणी काय माहिती आहे का, केवायसी न केल्यामुळं या हप्त्यापासून वंचित आहे. तर नवीन केवायसी सुरू झालेली नाही. ज्यावेळेस सुरू होईल किंवा परिपत्रक येईल, एखादं परिपत्रक म्हणजे ज्या येईल एखादा, त्यावेळेस मी तुम्हाला नक्की कळवून मित्रांनो. खोट्या बातम्यावर कधीही विश्वास ठेवायचा नसतो. जरी कोणी बातम्या जरी टाकल्या आणि सगळ्या येत असले मित्रांनो तर तिची चौकशी करायची किंवा ऑनलाईनला एकदा तुम्ही स्वतः चेक करून घ्यायचं हे खरं आहे का खोटं आहे. त्याच्यामुळे मी काय केलं होतं माहिती का, सकाळी एक पोस्ट केली होती पण व्हिडिओ बनायला वेळ नसल्यामुळे मी आता व्हिडिओ बनवून टाकतो मित्रांनो. तो व्हिडिओ पण बराच व्हायरल झाला आणि आता व्हिडिओ पण टाकतो मित्रांनो. त्यामुळे काय करा माहिती का, हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.